मी असा विचार करायचो की नवीन पोरांनी नवीन लिहिलं पाहिजे. आणि ह्याच कालखंडात मला स्वप्नील कोलते पाटलाची भेट झाली. आणि स्वप्नीलसोबत भेट झाली तर ती काही पुस्तकाच्या रूपाने झालीच नव्हती. स्वप्नीलची भेट झाली होती एक इतिहासाचा अभ्यास करणारा, एक विचार घेऊन चाललेला, एक मुलांना संघटित करतोय, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याची समिती करतोय, आणि इतकं पोटेन्शियल असलेला मुलगा मला तो भेटला. आणि आम्ही एका दिवशी एकाच मीटिंगमध्ये कनेक्ट झालो तर आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. मग त्याच्यात कविता ऐकल्या, त्याच्या शायऱ्या ऐकल्या, सगळ्या ऐकल्या. आणि मी म्हणलं यार छान पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. ते म्हणला सर एक ड्राफ्ट डोक्यात आहे माझ्या, पण कोणी पब्लिश करील का नाही हा प्रश्न. म्हणलं पब्लिश आपण करू. आणि मग ते पुस्तक त्यांनी लिहिलं, डे नाईट बसून लिहिलं. बरं तो असा नाही की तो लेखक आहे, घरी फार श्रीमंत घरातला आहे किंवा पुस्तकाला पैसे लागत आहेत, अशातला भाग नाही. कारण की मी लेखक मानत नाही, मी वाचक आहे. आमच्या गप्पा त्याच्यावरच होतं वाचन. स्वप्नील कोलते भेटला आणि मला मुलगा छान वाटला. त्याचं आपण मुकद्दर नावाचं पुस्तक केलं. पुस्तकाला इतक्या स्पीडली रिस्पॉन्स मिळाला. आणि मला अजूनही आठवतं तो गोव्याला गेला होता 30 डिसेंबरला, एक एडिशन संपल्यावर. आणि लई दिवसाचं प्रेशर, तो काही श्रीमंत घरातला नव्हता, मोबाईल शॉपीत काम करत होता. पण इन्कम किती असण्यापेक्षा व्हिजन लय मोठं होतं. माझी त्याची मैत्री फक्त त्या व्हिजनमुळे झाली. म्हणजे तो इतकं सुंदर बोलायचा रायगडावर, शिवाजी महाराज त्याच्या तोंडातून ऐकावं. म्हणजे असं म्हणतात ना लोक, कबीर ओशोच्या तोंडातून ऐकावं. तुम्हाला बुद्ध समजून घ्यायचं पहिले ओशोकडून ऐका, तर बुद्धाकडे जा. बुद्ध फार मोठा आहे. तसं मला असं वाटायला लागलं, शिवाजी महाराजांपर्यंत चरित्रापर्यंत जायचं तर पहिले आधी कोलतेला ऐकून घेतलं पाहिजे. आणि मग मी मॅक्झिमम वेळ त्याच्यासोबत बसायला लागलो, त्याच्याकडून ऐकायला लागलो, समजून घ्यायला लागलो. खूप साऱ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. आणि त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यासोबत 16 जानेवारीला, म्हणजे पुरस्काराच्या आपण जी तारीख आज जरी 28 तारखेला देत असलो तरी पुरस्कार आपण 16 तारखेला देतो असं ठरवतो का, की संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. तर तो पुरस्कार रायगडावर द्यायचं ठरवलं होतं आपण. पण पहिल्या वर्षी लॉकडाऊन, दुसऱ्या वर्षी आणि ह्या वर्षी आपलं नियोजन नाही. अशा 3 गोष्टीमुळे ते राहिलं. पण आपण अजूनही पुरस्कार देताना त्याच्या ट्रॉफीवर, मानपत्रावर 16 जानेवारी घेतो. कारण की 16 जानेवारी म्हणजे 15 जानेवारीला मी आणि स्वप्नील कोलते रात्रभर गप्पा मारत होतो रायगडाच्या पायथ्याशी. आणि त्यावेळेस एक एक शब्द मी त्याचा ऐकत होतो. आणि 24 जानेवारीला मी त्याला भेटलो. आणि ज्यावेळेस मी वापस आलो रात्री लेट नाईट, दुसऱ्या दिवशी घरी आलो, झोपलो, मला फोन आला, स्वप्नील कोलते गेले. म्हणलं काल चहा पिला औरंगाबादला जाताना, माणूस गायब. मला 10 मिनिटं सहनच झालं नाही. म्हणजे ती घटनाच मला सहन झाली नाही. म्हणजे मला आठवतंय वडिलांनंतर मला दुःखच झालं तर कोलते गेला. आणि त्याच्या आधी आम्ही वर्षभरच भेटलो होतो. म्हणजे तुम्ही किती कालखंड सोबत आहेत ह्याला काहीही किंमत नाही, पण तुम्ही विचारांनी किती जवळ आहे याला जास्त किंमत. माझं मन रडलं त्या दिवशी. मी पहिल्यांदा रडलो आयुष्यात. म्हणजे वडील गेल्यावर म्हणलं तर आता लास्ट रड नाही, तर पुढं मला रडायचं नाही. पण त्या दिवशी माझ्या मनात प्रियंका होती, त्यावेळेस आपण सोबत गेलो, अभिषेक तुम्ही आम्ही त्याच्या अंत्यविधीला सोबत गेलो. आणि मग आलो, सगळे पोरं रडायला लागले. त्याचा मित्रपरिवार खूप मोठा झाला होता. का झाला होता? कारण स्वप्नील कोलतेने काय कोणाला पैसे दिले नव्हते, कोणाला दारू नव्हती पाजली, कोणाला मटण खाऊ घातलं नव्हतं, कोणा कारण तेवढे पैसेच नव्हते. पण विचारांवर एवढे लोक त्याचे जमा झाले, ते मित्र. आणि एवढे मित्र, इतकं मोठा गोळतावळा हा शिवाजी महाराज एका नावावर, संभाजी महाराज या दुसऱ्या नावावर त्यांनी जमा केला होता. वेदना झाली. महाराष्ट्राने खरं सांगतो त्या दिवशी इतिहास संशोधन करणाऱ्या एका सगळ्यात मोठ्या पोराला गमवलं. म्हणजे हे माझं अजूनही मत आहे की पुढच्या पिढीला आपण जे काय म्हणतो इतिहासात पुनर्लेखन झालं पाहिजे, इतिहासात चुकीच्या त्या सगळ्या गोष्टीला रेफरन्स सकट उत्तर देणारा शेवटचा अभ्यासक गेला, माझं असं मत झालं. आज स्वप्नील कोलते यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो अर्चना मॅडमला भेटला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि सर्वात जास्त मला आभार यांचं म्हणायचं आहे न्यूयॉर्क पब्लिकेशनचं, की त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की वाचनाला आपण प्रेरणा दिली पाहिजे आणि त्यासाठी पुरस्कार दिला पाहिजे. आणि आजपर्यंत जी 3 नावं मी पाहिलीत ज्यांना हा अवॉर्ड भेटला आहे, ते 3 नावं इतकी एवढी डिझर्विंग आहेत की असं वाटतं की होय, ह्या पुरस्काराला की आता उंची प्राप्त झालेली आहे. आणि वाचकाला प्रेरणा मिळलीच पाहिजे. आपण जर पाहतोय की आता आम्ही लेखक पुस्तकं लिहितोय, ती वाचलीच नाही कोणी, तर आमचा लिहिण्याचा उपयोग होणार काय. आणि त्याच वेळेस वितरणाच्या बाबतीत बघितलं आपण तर आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि ललित साहित्याची दुकानं केवळ 42 आहेत. आणि त्यातले 20 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये एक सुद्धा दुकान नाही ललित साहित्याचं. मग अशा वेळेस वाचकांनी वाचायचं कुठं? तर त्यावेळेस मला न्यूयॉर्कचं पुन्हा कौतुक वाटतं. त्यांची जी टीम आहे एवढ्या ॲग्रेसिव्हली फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल पुस्तकं पोहोचवण्याचा प्रयत्न करते.
तर आपण आता एक पॅरलल व्यवस्था अशी उभी केलीच पाहिजे की ठीक आहे, ललित साहित्याची दुकानं नवीन नाही निघणार का, त्याच्यात गुंतवणूक नाही होणार, पण पुस्तकं पोचली पाहिजेत आणि ही पुस्तकं पोचवली जातात ज्या पॅशननी पोचवली जातात, त्याबद्दल खूप खूप छान वाटतंय. आपण या अब्दुल कलामांचं नेहमी सांगतो की त्यांच्या वाचन प्रेरणा दिवस त्यांच्या ह्याच्या निमित्त साजरा केला जातो. त्यांचा एक किस्सा मला तुम्हाला सांगून मला थांबायला आवडेल की त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी पाहिलं ना की रात्री 1:30 वाजू दे, 2 वाजू दे, 3 वाजू दे झोपायला, पण त्यानंतर ते किमान 10-15 मिनिटं पुस्तक वाचायचेच. दुसऱ्या दिवस असेल ना तो पुन्हा पहाटे 5ला चालू व्हायचा. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला 5ला उठायचंय आणि आता 2 वाजलेत तर मी कशाला वाचू असा विचार त्यांच्या मनात कधी झाला नाही, कारण त्यांना असं वाटायचं की ज्या दिवशी मी वाचलं नाही तो दिवस माझा वाया गेला. तर आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि किमान दिवसातून किमान अर्धा तास वाचलं पाहिजे, कारण जसं म्हणतो आपण की आपलं जेवढी पुस्तकं वाचतो तेवढं आपलं मस्तक सशक्त होतं आणि त्या कोणामुळं नतमस्तक होत नाही. तर ह्या पुरस्काराला मी धन्यवाद देऊ इच्छितो. आता दरवेळेस काय होतं की स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार जेव्हा जाहीर झाला, फर्स्ट टाइम जेव्हा मोईन काबराला जाहीर झाला तेव्हा मी भाऊला विचारलं होतं की का मोईन काबराच का. मग भाऊनी मला सांगितलं असं असं आहे, असं असं आहे. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या वेळेस विचारलं शशांक मोहिते का. मग ते म्हणे यार त्याचा परिचय दाखवला, त्याच्यावर वर लिहिलं होतं शशांक मोहिते, खाली कुठं राहतात वगैरे, काय करतात वगैरे, एवढाच परिचय होता. मग त्यावेळेस भाऊनी तेच वाक्य सांगितलं होतं की ज्या लोकांचं परिचय एका वाक्यात असतो ती लोकं खरीच मोठी असतात. आणि तिसरी वेळेस जेव्हा मला सांगितलं की नेक्स्ट पुरस्कार एक लेडीज आहेत, मला वाटतं 6 का 7 नावं सांगितले होते भाऊनी. त्याच्यापैकी नंतर फायनलाइज झाल्यावर मॅडमचं नाव सांगितलं. त्याच्यानंतर मग मी परिचयच विचारला नाही, कारण मी बोललेलो होतो मॅडमशी आधीच. आणि मॅडम हा पुरस्कार खरंच डिझर्व करता वाचनाच्या बाबतीत तरी. आणि मॅडम मला वाटतं गिफ्टमध्ये पण मॅडम पुस्तकच वाटतात आणि मॅडमला आवडलेली पुस्तकं मॅडम आवर्जून लिहितात पेपरमध्ये त्या पुस्तकांबद्दल. पण एक आहे की उशीर होत असला तरी ह्या सगळ्या लोकांचं वाचल्यानंतर एक कळतं तांदळे सर की आपलं काहीतरी चुकतंय, आपण इथं चुकलेलं आहे. तर आपण ह्या लेखकांनी अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे, पण लिहिलंय म्हणजे काय केलंय, ते कितपत एखाद्या विषयामध्ये खोलपर्यंत शिरलेले आहेत, त्यांची भाषा शैली काय, काही गोष्टीमध्ये उथळपणा न करता एका थोडक्यात एक वाक्य असतं आणि त्या वाक्यातून अख्खा पूर्ण आपल्याला जाण होऊन जाते एका प्रसंगाची किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी मी खरंच देवदादांचा उल्लेख करेन की एक भाकरी 3 चुली वाचला आणि अक्षरशः दाजी पण आहे तिथं, आम्ही बरेच मंडळी बोलतो की ते रडणं आणि त्या सगळ्या गोष्टी मधल्या कालखंडानंतर जे काही पुस्तकं आली, तर ही पुस्तकं आणण्याचं खऱ्या अर्थानं मी म्हणेन बळ असणं एखाद्या प्रकाशकामध्ये की हा सगळा लॉस, हे सगळा काही गोष्टी बऱ्याच आर्थिक बाबी असतात ह्या मागं, त्याच्या उलाढाली एक फार मोठी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये उभी करणं आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून फक्त नाव 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 आणि उदो करून न घेता एक न्यूयॉर्कचीच नाही तर अजून बाकीची पुस्तकं ह्या कॅटेगरीमधली ह्या लेखकांची जिथं आहेत ही लोक वाचतायत आणि एक नवीन वाचन वर्ग, नवीन लेखक वर्ग आणि आमच्या माध्यमातून आम्हाला बळ देत एक नवीन चांगला कवितांचा वर्ग म्हणा किंवा कवींचा वर्ग आपण सगळे मिळून एकत्र एक महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने कळतोय, सगळे एकमेकांशी कनेक्ट आहेत. त्याबद्दल मला परत एकदा निविराचं अभिनंदन करायचं. मॅडम तुमचं खरंच अभिनंदन आणि आमचं कोणी कादंबरी येणार आहे पुढच्या वर्षी, तुमचं लक्ष असू द्या. धन्यवाद. पण मॅडम तुम्ही वाचता पूर्ण म्हणजे एक वाचन कला, हे वाचन संस्कृती जपली आहे, याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. आणि साहित्य मुळामध्ये ना 2 प्रकारे रुजलं जातं आणि जपलं जातं. लेखक लिहितो सरांनी म्हटल्यासारखं, पण कुठेतरी वाचक पण पाहिजे ना तुमच्याकडे. मला राजा गायकवाड सरांनी प्रश्न केला होता, तुम्ही काय लिहित नाही? म्हणलं मी पण मोठा साहित्यिक आहे म्हणलं मी 1000-1500 पुस्तक वाचलेत म्हणलं. प्रशांत भूषण आमची ओळख पण याच्याने झाली की त्यांचं वाचन होईल आणि ते पण शालेय जीवनात. हा, मग 8वी-9वी पासून मी वाचन करतो म्हणलं मी पण एक साहित्यिक आहे म्हणले. मला शक्यच नाही म्हणलं. मी त्यांना फोटो पाठवला म्हणले आतापर्यंत इतकी पुस्तक वाचलीत. मग गावातली 2 गोदरेचे कपाटाची पुस्तक होते 8वी-9वी-10वी मध्ये, ते पण वाचलीत. मग त्या काळामध्ये बाबा कदम असतील, तुम्ही सांगितलेली छावा वगैरे, ती लाईनच सगळी. मग कारण त्या काळामध्ये तेच वाचायला भेटायचं, त्याच्या व्यतिरिक्त वाचनच भेटलं नाही आपल्याला आणि वाचनालयात पण तेच असायचं. परत एकदा मॅडम तुमचे अभिनंदन. न्यू इयरला धन्यवाद. सर्वांचं नमस्कार. प्रथम सरांना मी म्हटलं की स्वप्नील कोलते आणि माझं खूप भावनिक नातं आहे, तर मी भावनिक होईल, रडेल किंवा असं काय. पण ठीक आहे सर म्हटले बोला, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. थोडंसं मी तांदळे सरांनी जे आधी प्रास्ताविक केलं कमी शब्दात, त्याच्याबद्दल थोडंसं बोलेल मी की माझ्या आयुष्यात एक पुस्तक आलं. म्हणजे कृष्ण गायकवाड माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला वाढदिवसाला एक पुस्तक दिलं. तुम्ही म्हटलं ना लेखक,
तो कर्मामध्ये पण पाहिजे, कामात पण पाहिजे. असं त्याचं एक उदाहरण आहे की ते पुस्तकाचं नाव होतं तुम्ही लखपती कसे व्हा. वाचलं मी, लखपती व्हायचं होतं आणि वाचलं पुस्तक, भारावलं एकदम. अरे यार म्हणलं, हे उद्यापासून 100% आपण 21 दिवसाचा चॅलेंज घ्यायचा आणि या पुस्तकाला फॉलो करायचं. आणि कृष्ण गायकवाडांना सांगितलं, म्हटलं भाऊ तुम्ही दिलेलं पुस्तक मला आवडलं, आता मी लखपती होणार म्हटलं 100%. भाऊ म्हटलं अरे ते लेखक समोरच राहतात, म्हणजे ऑफिस समोरच आहे म्हणले. अरे म्हणलं वा वा वा, म्हटलं ते देवाचं दर्शन कधी होणार. ते म्हटलं आत्ता, ते काम उरकलं की जाऊ म्हटलं आपण. म्हटलं गेलो आम्ही 4थ्या मजल्यावर. 4थ्या मजल्यावर म्हणजे टाकी असते ना पाण्याची, त्या पाण्याच्या टाकीला बाजूने बांधलेलं घर. ओके, गेलो मी आतमध्ये. सर बसले होते, नाव नाही सांगत, असं इथपर्यंत येते पण नको सांगायला. आणि तुम्ही म्हटलं तसं ॲटिट्यूड, म्हणजे अख्ख्या जगातलं सगळं मीच आहे, कृष्णानंतर गीतेनंतर मीच लिहिलेलं आहे, असं ॲटिट्यूड त्यांचा. पण म्हणलं ठीक आहे, काय हरकत. मी होतो भारावलेलो, एवढं छान पुस्तक वगैरे येते. आणि आज जसं एंट्री केली तसं पाहिलं तर त्यांचे जे काचेची खिडकी असती ना आपली, 2 काचा फुटलेल्या होत्या आणि त्याला पुट्टे लावलेले होते. मी कृष्ण म्हणलं यांनीच पुस्तक लिहिलं लखपती व्हा. काच बदलता येत नाहीये. भाऊ गप बसा चाकली मूठ सवा लागायची, बसा. बसलो, मग एक एक असं उलगडत गेला. सांगायचा उद्देश काय की खऱ्या अर्थाने पुस्तक लिहिताना तुम्ही तुमचे विचार मांडताय, काय करताय का 10 जणांची पुस्तकं एकत्र करून तुम्ही एक काहीतरी नवीन हे करताय, तर ही फसवणूक आहे. स्वतःची पण आहे, दुसऱ्याची पण आहे. कशाला करता ना एवढं, नका करू त्यापेक्षा. कदाचित नाव मिळवण्यासाठी असेल. हा झाला एक प्रसंग. तुम्ही म्हटले तसं की पुस्तक लेखक कुठला मानावा, तर ते तुम्ही खूप छान मांडलं. दुसरा एक विषय असा होता की वाचकाबद्दल. तर आता वाचन करताना तेव्हा माहीत नव्हतं की ते पुस्तक वाचण्यापेक्षा जास्त पुस्तकं असली तर लखपती पण झालं असतं. लखपती झालं असतं ना वाचन करून. तेव्हापासून केलं असतं 10-12 वर्षात, काय हरकत नाही, पुढं करू. आम्ही आता याला गेलो संगमेश्वरला. हा ठीक आहे, काय हरकत नाही, असू दे. आमच्या आयुष्यात मी जर पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकाचं नाव असलं असू दे. असं 100% माझ्या बाबतीत होत असतं, असू दे. तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता इराणी कॅफेमध्ये तुम्हाला तो नावी, हा त्यांनी शेंडी म्हणजे इथं असते ना, तो फुल दारू पिलेला होता आणि त्यांनी शेंडी कानाशिवाय ठेवली. जी शेंडी काढत, अरे शेंडी राहिली, सगळं काढून झालं होतं, इथं राहिली होती फक्त जागा. तो म्हणला असू दे इथं तरी ठेव. अशा पद्धतीने ते असू दे आहे. म्हणजे आता सरांच्या मार्गदर्शनाखाली लिहिल. तर असे बरेच प्रसंग आहेत, ते आपण त्याच्यावर लिखाण करू. तर सरांच्या प्रेमात येतो मुलगा, शरद तांदळे सरांच्या ॲक्च्युली प्रेमामध्ये अनिकेत कोंडे. तो माझा चांगला मित्र आहे. तर अनिकेत तुमच्याबद्दल सतत बोलायचा. तर अनिकेतनीच मला सांगितलं की याच्याबद्दल. आणि मला नाव ॲक्च्युली खरं सांगतो, रावण. आम्ही रामाला मानणारी लोक, आम्ही हिंदुत्ववादी. तर म्हणलं रावण नाव का दिलं असेल. म्हणजे म्हटलं वाचा मग कळलं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. स्वप्नीलच्या तोंडातून काही वेळा ऐकलं. तर थोडासा प्रसंग असा घडला, मी बलिदान मास पाळतो संभाजी महाराजांचं 40 दिवस. मग मी वैभवजींना म्हटलं की आपण जिथं संभाजी महाराजांना पकडलं, चिपळूणच्या पुढं संगमेश्वर आहे, तर महाशिवरात्रीला आता 2-3 दिवस काय काम नाही, आपण जाऊन येऊ. आमचे एक चांगले मित्र आहेत नाना वाडेकर, त्यांचा फार्म हाऊस आहे, खूप सुंदर आहे. मग तिथं आम्ही राहिलो, महाशिवरात्रीला दर्शन वगैरे घेतलं. तर प्रसंग सांगायचा विषय असा होता की जाताना आम्हाला अनिकेत कोंडे भेटला. आम्ही एक कार चालवत होते, मी शेजारी बसलोय आणि एक गाडी सारखी अशी जवळ यायला लागले, डॅश द्यायला लागले. कोण आहे. मग अनिकेत कोंडेंनी फोन केला की अहो भाईसाहेब मी आहे. म्हटलं चहा वगैरे घेऊ. काय हरकत नाही. मग पुढे गेलो आम्ही, चहा वगैरे घेतला. तर अनिकेत बरोबर एक कोंडे नावाचा एक मुलगा आहे, त्याचं नाव काय. हा, असं मला नाव लक्षात राहत नाहीत. तर म्हणजे शरद सरांचं नाव पण इतकं मी पाठ करत होतो. तर तो मुलगा, आम्ही आलो, चहा घेतला. चहा घेताना ते दोघंही म्हटले, यांच्या कारला रफ्तार म्हणतात ना आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते म्हटले त्या दोघांनी हाय रफ्तार वगैरे असं केलं. बसलो आम्ही, चहा घेत होतो. तर तो बोलता असे वेगवेगळे विषय निघाले.
तर तो एकदम जड शब्द वापरायला लागला, स्थितप्रज्ञ वगैरे वगैरे वगैरे. मी असं बघितलं, अरे म्हटलं एवढे जड शब्द का वापरतोय तू? नाही म्हटले, वैभव दादा तुमच्यासारखे लोकांबरोबर बोलताना असे आम्ही वाचन खूप करतो आता सध्या, आणि त्यामुळे म्हटलं असे जड शब्द वापरतो तर वाचन खूप करतो म्हणले. मी असं बघितलं, त्याकडे उंच आहे ना खूप, तर असं बघितलं, म्हटलं असू दे असू दे. हे बोलता बोलता वैभवजी शिवसेनेचे खूप मोठे पदाधिकारी होते, त्यांनी आता 6 महिन्यापूर्वी राजीनामा दिला. त्याची कारणं वेगवेगळी काय, तर अनिकेत कोंडेने विचारलं, दादा राजीनामा का दिला? तर हे असं बोलत असताना तो शेजारून म्हटला की दुसऱ्याचं मांडलिकत्व नको आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याची ताकद वैभव दादामध्ये आहे. आम्ही तिघांनी पाहिलं, मी म्हणलं अरे जरा कमी वाचायचं रे, एवढे जण शब्द कुठं वापरतो. सांगायचा उद्देश काय की वाचनासाठी तुम्ही दिला पुरस्कार, पण एकच आठवड्यापूर्वी मी एकाला सांगितलं तू तर कमी वाचत जा. एवढं नसतं रे म्हणलं, एवढं नाही. असो, हे तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, धन्यवाद. आजचा मूळ कार्यक्रम स्वप्नील कोलते. मी सरांचं एक व्याख्यान यूट्यूबवर ऐकलं होतं, आपला काही परिचय नव्हता तेव्हा. तर तेव्हा तुम्ही म्हटले होते की स्वप्नील कोलतेबद्दल सर्वांचं प्रेम, भाव आणि करण्याची भावना. पुणे शहराबद्दल तुम्ही म्हटले की स्वप्नीलचं नाव फक्त आणि फोटो, आणि नगर भागामध्ये गेल्यानंतर असे मुंडकी लटकलेले वगैरे असतात ते, त्याचा अनुभव मी घेतला आहे. तर मी तुमचं ते ऐकलं होतं फक्त. स्वप्नीलचा आणि माझा परिचय, स्वप्नील कोलते मला लहान भावासारखा होता. तर आमचं ऊर्जा ध्यान केंद्र आहे ते रमणबाग चौकात असायचं, तिथं तेव्हा स्वप्नीलला आम्ही एकत्र असायचो. स्वप्नीलला आम्ही दर शनिवारी कविता कट्टा करायचो, कविता कट्टा. तिथं चिदविला क्षीरसागर, शुभम जोशी आणि स्वप्नील कोलते हे 3 फिक्स, आणि आमच्यासारखे नवीन नवीन काहीतरी शब्द जोडून एकत्र आपलं चालवायचं, असे काही कवी असायचे. स्वप्नीलच्या लेखणीमध्ये खूप ताकद होती, तुम्हाला सर्वांना परिचय असेलच त्याचा. स्वप्नील म्हणजे असं व्हायचं की तो बोलता बोलता म्हणजे ते कविता म्हणता म्हणता हसवायचा, पोट धरून हसवायचा, आणि दुसऱ्या कवितेमध्ये मन भरून रडवायचा. म्हणजे हे दोन्ही टोकं तो कवितेमार्फत करायचा. तुम्ही नक्की वाचलं नसेल तर नक्की त्याच्या कविता वाचा. आणि आता हे मराठा क्रांती मोर्चाला जे वाक्य आहे, एक मराठा लाख मराठा, ते ॲक्च्युली स्वप्नीलची कविता आहे. हे कोणाला माहीत असेल का नसेल माहीत नाही, आणि ती खूप सुंदर आहे कविता. मी कालच सांगितलं वैभवजींना की खूप सुंदर आणि खूप व्यापक पद्धतीने त्यांनी ॲक्च्युली मांडलंय. ते आपण खूप बारीक करून टाकलं ते, पण ठीक आहे, काय हरकत नाही. असं स्वप्नीलचा एक प्रसंग असा घडला त्याच्या आयुष्यामध्ये. तो कॉलेजला असताना उरळी कांचनला राहिला. तो ज्या मुलीच्या प्रेमात होता, बसमध्ये जाता येता सगळ्या मुलीवर प्रेम झालं. आता कसं विचारायचं, नाव विचारलं नाही, काय नाही. फक्त त्याला एवढंच कळालं की ही सासवडला राहती मुलगी. मग तो सासवडला गेला, महिनाभर फॉलोअप नाही का, रोज बघ जे काय आता थोडंसं प्रेमाचे जे काही प्रकार असतात त्यांनी प्रयत्न केले. पण अचानक ती मुलगी 15-20 दिवस येत नव्हती, त्या टायमिंगला येत नव्हती. पुढं मागं गेला, तासभर थांबला, सगळं करून झालं, ती मुलगी येत नव्हती. मग स्वप्नील सासवडला गेला. तर सासवड माझे मामेआळी आहे, मामाचं गाव आहे, खूप खूप मोठं आहे सासवड. स्वप्नीलने सांगितलेला प्रसंग. आणि मग स्वप्नील म्हटलं की मी ड्रेसवरून ओळखलं की कपडे लावलेलं असत नाही की अरे या घरात मुलगी ती राहते. मग त्यांनी आपल्या भाषेत ट्रॅप लावला की बसूनच राहायचा, चहा सिगरेट हे ते, की कधी येईल बाहेर, कसं काय. पण 2 दिवसानंतर स्वप्नीलला कळालं की ती मुलगी गेली, ॲक्सिडेंटमध्ये ती मुलगी गेली. त्याचं स्वप्नीला खूप धक्का बसला की अरे यार. आणि मग तो मला सांगत होता की असं मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो वगैरे 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 असं त्यांनी सांगितलं. तर मी स्वप्नीला म्हणलं अरे काय हरकत नाही, झालं ते चुकीचं झालं, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. याचं काय की तू त्या प्रसंगामुळं कवी झाला, लेखक झाला. तुला या सगळ्या गोष्टींमधनं भावनांची खोली आणि विचारांची उंची मिळाली. ही अशी मिळत नाही, काहीतरी घडावंच लागतं. हे घडल्यामुळं तुला हे मिळालं. आणि तुम्ही म्हटलं तसं की आधी हे शब्द होते, फक्त हे शब्द असतात. खूप मोठं नुकसान झालं, भाषणामध्ये आपण बोलतो यांच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचं नुकसान झालं, हे झालं ते झालं. पण खऱ्या अर्थाने समाजाचं, आपल्या लेखन संस्कृतीचं खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे मी असं खूपदा बोलत असतो की यार ते अभ्यास असलेला आणि ती प्रतिभा आहे की ते मांडायचं आहे कसं,
हे रेअर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काही लोकांना अभ्यास चांगला असतो, मांडता येत नाही, बोलता येत नाही, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेला स्वप्नील कोलते होता. आणि खूप खतरनाक, म्हणजे तुम्ही म्हटलं ना, आम्ही 3-3 वाजेपर्यंत गप्पा मारायचो, 10-20 लोक. त्याच्या कविता, त्याचं लेखन, या सगळ्या गोष्टींवर भरभरून काम करायचो. आणि स्वप्नीलला म्हणायचो तू काळजी घ्यायचं. मी 10 वेळा त्याला म्हटलं तू काळजी घ्यायचं, तू ह्या गोष्टी करू नको. मला व्यसन केलेलं आवडत नाही, दारू सिगरेट हे ते. मग मी लहान भाऊ म्हणून सारखं बोलायचो. पण नंतर त्यांनी मला टाळायला सुरुवात केली. मी म्हणलं अरे हे चुकीचं व्हायला लागलं. मग मी तिथं डेक्कनला जायचो, काळ पण पडला होता. असं व्यसनाबद्दल बोलू नये. तर मी त्याला म्हटलं तुझी गरज आहे ना समाजाला, मग ती समाजाला जी गरज आहे ती तुझ्या लायकीचं, तुझ्या कॅपॅसिटी 35 वर्षापर्यंत जो प्रवास केला, जे अनुभव आले, त्याच्यामुळे हे सगळं तुझे विचार लेखणी तयार झाली आहे. तर हे कोणाला मिळणार नाही. आणि असं बोलत असताना पुस्तक त्यांनी ते खूप सुंदर लिहिलं. आता शेवटचा प्रसंग सांगतो स्वप्नीलचा, की आम्ही संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गेलो होतो, वैभवजी वहिनी. आम्ही स्वप्नीलला भेटायला गेलो तिथं. राज्याभिषेकाला आम्हाला बोलवलं त्यांनी रायगडावर. राज्याभिषेकाला गेल्यानंतर वैभवजी होते, मी होतो, त्यांचे मिसेस होत्या पूजा वहिनी वगैरे. खूप छान कार्यक्रम झाला तो राज्याभिषेकाचा. त्याच्यानंतर स्वप्नीलला मीच कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोघं असं, ते मागं धनगर पाडा आहे तिथं आम्ही दोघं चालत गेलो. तर मला म्हणलं मी इथं असतो, आराम करतो हे ते. आणि बोलता बोलता स्वप्नील काय म्हटला की कसं असेल बघा ना, इथले मावळे या बुरुजांवरती फिरत असतील, पहारा देत असतील, आणि त्या मावळ्यांमध्ये कुजबूज होतात असं की आज शिवाजी महाराज किल्ल्यावर आहेत, आज शिवाजी महाराज येतील का. नवीन मावळा एखादा म्हणाला अरे मला महाराज दिसतील का. आणि म्हटलं काय प्रसंग असेल तेव्हाचा. असं आम्ही दोघं बोलत होतो. आणि आम्ही बोलत असताना असं एक बुरुज होता, ते बुरुजावर तो असा, आणि म्हटलं बघा ना शिवाजी महाराज आले असे. आणि तो मावळा फक्त महाराजांकडे असं, फक्त महाराजांनी फक्त नजर दिली, कटाक्ष. कित्येक पिढ्यांचं पुण्य म्हणले की काय मिळालं त्या मावळ्यांना की शिवाजी महाराजांनी एक नजर द्यावी त्यांच्याकडं. केवढी मोठी गोष्ट मिळाली त्यांना. आणि हे असं बोलत असताना ते कविता आहे, कविता माझ्या लक्षात नाही, पण शेवटचं वाक्य ते असं आहे की जगणे त्यांचे जगणे होते, काय तुमच्या आमच्या बाता. ते मावळ्यांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, लढलेल्या लोकांबद्दल त्यांनी ती कविता लिहिली आहे. आणि त्याचं शेवटचं वाक्य ते होतं. असा हा स्वप्नील खूप प्रतिभाशाली. मिठी मारावी ना, ते जादू की झप्पी PMP से फक्त स्वप्नीलनेच मारावी. इतक्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलं निस्वार्थ प्रेम. तुम्ही म्हटले तसं पैसे नाही दिले कोणाला, पण ती प्रेम, ती मिठी आहे ना, त्या मिठीसाठी जायचो भेटायला त्याला. इतकं प्रेम. तर तुमच्या कोणाच्या वाटेला आलं का माहीत नाही. आणि खूप खूप धन्यवाद शरदजी, तुम्ही त्याच्याबद्दल सगळं चालवता. खूप खूप धन्यवाद. स्वप्नील कोलतेची आणि माझी अजिबात ओळख नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की आमचं सर्कल स्पिअरच वेगवेगळं आहे सगळं. पण स्वप्नील कोलतेबद्दल केतन असू दे किंवा माझे इतर मित्र असू दे फार कौतुकानं आणि फार प्रेमानं बोलतात. आणि माझी बऱ्याचदा त्यानंतर मग हे ऐकल्यानंतर इच्छा झाली की एकदा तरी भेट झाली व्हायला पाहिजे होती. मध्ययुगीन इतिहासावर माझं फारसं तितका अभ्यास नाही किंवा प्रेम नाही. पण ही काही माणसं आहेत, जसं केतन आहे किंवा स्वप्नील आहे, सुशांत आहे, किंवा आपला चेतन कोळी आहेत, ह्या सगळ्या माणसांमुळं मध्ययुगीन इतिहासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मला नवीन, म्हणजे आत्ताच रिसेंटली 1-2 वर्षामध्ये पुन्हा एकदा बघावा इच्छा झाली. त्याच्यावर कादंबऱ्या लिहाव्या लोकांनी, अशी परत इच्छा होत राहिली. आणि तसं काहीतरी आपण भलं मोठं काहीतरी करू, न्यू इराबरोबरच करू, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जसं सर बोललेत की मी म्हणेल की या पिढीचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मग अशी शरद तांदळे सरही बोललेत की इतिहासावर परखडपणे बोलणारा व्यक्ती आणि जे खरं आहे ते, असं नाही चुकीच्या पद्धतीने आपण बघतोय की आता इतिहासामध्ये अनेक काही सत्य असत्य या खोलात मी जाणार नाही, परंतु बऱ्याचशा गोष्टी आहेत की कुठंतरी पुनर्लिखन होणं गरजेचं आहे. आणि त्या इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकले असते ते म्हणजे स्वप्नील कोलते सर, कारण की त्यांच्या लिखाणामध्ये, विचारामध्ये आणि अभ्यास त्यांचा तेवढा खोलवर होता. हे जवळून मी स्वतः बघितले. त्या व्यक्तीला बोलल्याच्या नंतर अख्खा इतिहास डोळ्यासमोर, म्हणजे असं वाटत होती की लढाईचे जरी एखाद्या वर्णन करायचं असेल तर ती लढाई आता इथे समोर होतीये, एवढी त्यांच्या आपले व्हिज्युअल्स यायचे ते, एवढी त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती.
त्याबद्दल खरंच येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण की एवढा महत्त्वपूर्ण व्यक्ती आज आपण गमावला. पण सोबतच मला निविरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे सरांचं खरंच मी कौतुक करते, कारण की जेव्हा स्वप्नील कोलते सर गेलेत तेव्हा आम्ही सोबत होतो आणि सरांनी त्या दिवशी बोलून दाखवलं की आपण कुठेतरी या विचाराला जिवंत ठेवलं पाहिजे. स्वप्नील कोलते सरांना विचाराच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवलं पाहिजे. आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देऊ. जेव्हा ही चर्चा झाली मला वाटलं सर आता भावनेच्या भरात आहेत. भावनेच्या भरात असल्यावर माणूस बऱ्याचदा गोष्टी बोलून जात असतो. पण खरंच सर, तांदळे सर, तुमचं खरंच कौतुक की भावनेच्या भरात तुम्ही नाही बोललात, तर खरंच त्या व्यक्तीच्या जे काही काम आहे त्या कामाला तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय दिला. नाही तर बोलणारे खूप असतात पण करून दाखवणारे फार कमी असतात. आणि त्यातलेच एक म्हणजे शरद तांदळे सर, ज्यांनी बोलून दाखवलं ना आजपर्यंत. स्वप्नील कोलते सरांच्या नावाने ते पुरस्कार देत आहे, एका योग्य वाचकाला तो पुरस्कार देत आहे. स्वप्नील कोलते सरांना तर त्यांनी जिवंत ठेवलंच विचाराच्या माध्यमातून, पुरस्काराच्या माध्यमातून. पण कुठेतरी आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आपल्याला वाटतं की येणारी पिढी घडली पाहिजे, पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काहीतरी म्हणजे काय केलं पाहिजे? तर फार काही इतिहास घडवायचा नाही आहे आपल्याला. तर जो आपला इतिहास आहे, आपल्याला जो वैचारिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, कुठेतरी तो येणाऱ्या पिढीमध्ये तेवत ठेवणं, त्या इतिहासाची जी ज्योत आहे ती कुठेतरी तेवत ठेवणं हे आपलं काम आहे. आणि शरद तांदळे सर निविरा पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने करतात. वाचक असू द्यात, प्रत्येक वाचकाला सरांचं आवर्जून भेटणं असेल, त्यांच्यातला जो साधेपणा आहे की प्रत्येकाला ते आपले का वाटतात, तर त्यांच्यात असलेल्या साधेपणामुळे. म्हणजे व्यक्ती कितीही जरी मोठा झाला तरी त्याची नाळ जर मुळाशी घट्टपणे असेल तरच कुठेतरी मला असं वाटतं की तो व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठा आहे. आणि निविरा पब्लिशिंग हाऊस म्हणजे आता किती आहेत पुस्तकं आपली टोटल? तरी 50 पुस्तकं, 60 पुस्तक. म्हणजे एका पुस्तकापासून सुरू झालेला हा प्रवास आज 60 पुस्तकावर आलाय. आणि हा आता लाखोचा टप्पाही पार झाला पाहिजे सर, आणि तो नक्कीच होईल. सगळ्यात आधी अर्चनाताईंचं खूप खूप अभिनंदन. ताई मराठवाड्याच्या आहेत हे खूप भारी वाटलं. आणि निविराचं कौतुक की माणूस गेल्यानंतर त्याच्या आठवणी जगणं खूप सोपं असतं, किंवा त्याचे फोटोज पाहणं म्हणा, किंवा व्हॉट एव्हर ज्यांनी तो माणूस जगलाय ते आठवणीतून जगणं सोपं असतं. पण त्याचं काम जगवणं, ते काम जिवंत ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे तीच व्यक्ती करू शकतात ज्या फक्त आठवणी नाही, ते काम जगलेत ते माणूस असताना. आणि त्याच्यासाठी मी निविराचं कौतुक करते. स्वप्नील कोलते सरांच्या नावानं दिले जाणारा पुरस्कार आज अर्चनाताईंना दिला. प्रथम त्यांचं अभिनंदन, मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दादांचा फोन झाला त्यावेळेस बोलले होते की तुला जरा बोलायचे, पण आज जाणवतंय की ते भाषण लिहून दिलं सोपं आहे पण बोलणं अवघड आहे. पण तरी पण म्हणलं प्रयत्न करूयात. प्रयत्न करायचं कारण असं की स्वप्नील दादांचं पुस्तक मी वाचलं आणि मला एक सवय आहे की कुठल्याही लेखकाचं पुस्तक वाचलं की त्याचा नंबर शोधून काढ, त्याला फोन कर, भेट. अशातच दादांची माझी खरं तर ओळख झाली आहे. स्वप्नील दादांचं पुस्तक वाचल्यानंतर मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं ते शक्य नाही झालं का ते नाही माहीत. अमरदादांकडून नंबरही मी घेतला होता त्यांचा. एकदा फोन केला, उचलला गेला नाही. मग मी थोडंसं झालं दुर्लक्ष, नाही बोलणं झालं. पण भन्नाट व्यक्ती होते ते, आणि त्यांचे विचार आज दादा तुम्ही पुढे घेऊन चाललाय. एक मित्र म्हणून खरंच सोपं नसतं. प्रत्येकजण म्हणतो की मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन, पण ज्यावेळेस व्यक्ती जाते ना, नाही कोण करत, खरंच नाही करत. आणि तुम्ही आज केलंय म्हणजे हे शब्दात मांडण्यापलीकडे खरं आज. आणि निविराच्या माध्यमातून आज खरं तर नवीन लेखकांना संधी मिळते. वाचकांना तुम्ही आज म्हणजे न्यू एरा, नवयुग, नवीन युगाला जे काही अपेक्षित आहे ते आज तुम्ही लेखकांच्या नवीन माध्यमातून आमच्यासाठी समोर ठेवताय, आम्हाला वाचायला देताय, म्हणून आम्ही समृद्ध होतो. आपल्या सगळ्यांच्या भेटीचा आज या निमित्तानं आनंद व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.